हॅलो. आजकाल ब्युटिफुल स्माईल कोणाला नको असते आणि ती अचीव करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आता रेंज ऑफ ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत. त्यामुळे ते अचीव करणं खूप सोपं आणि कन्व्हिनियंट झालेलं आहे. तर ही ब्युटिफुल स्माईल अचीव करण्यासाठी किंवा आपल्याला फंक्शन बेटर करण्यासाठी जे काही ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि खूप कॉमनली केली जाणारी ट्रीटमेंट म्हणजे ब्रेसेस. तर ब्रेसेसमध्ये मेटल आणि सेरामिक असे 2 ऑप्शन असतात. ज्याच्यामध्ये मेटलचा काही पार्ट आपल्या दातांवर लावून त्याच्या आधाराने तारेच्या सहाय्याने दातांची पोझिशन बदलता येते किंवा त्याच्यासोबतच सिरामिक म्हणजे दाताच्या शेडप्रमाणे हे ब्रॅकेट्स असतात. त्यामुळे ट्रीटमेंट चालू असताना खूप लवकर ते नोटीस होत नाहीत. त्याच्याचसोबत ब्रॅकेट्समध्येच किंवा फिक्स्ड ट्रीटमेंटच्या ऑप्शनमध्येच लिंग्वल ब्रेसेससुद्धा लावले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे रिमुवेबल ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये अलायनर्स किंवा ऑर्थोडॉन्टिक प्लेट्सच्या साहाय्याने ही ट्रीटमेंट करता येते. त्यातल्या त्यात ऑर्थोडॉन्टिक प्लेटपेक्षा अलायनर्स ही आता खूप फ्रिक्वेंटली आणि खूप इझिली आणि खूप छान पद्धतीने केली जाणारी ट्रीटमेंट आहे. अलायनर्समध्ये अशा प्रकारे एक प्लास्टिकचं शीट आहे ज्याच्या मदतीने आपल्याला दात सरळ करता येतात. तर हे तुमच्या केसप्रमाणे मॉडेलवर हे बनून रेडी होतात आणि त्यानंतर आपल्याला ते रेग्युलरली यूज करून त्याप्रमाणे दात सरळ करता येतात. रिमुवेबल आणि फिक्स ऑर्थो ट्रीटमेंटमध्ये ना मेन डिफरन्स असा आहे की रिमुवेबल ट्रीटमेंटमध्ये हा पूर्ण कंट्रोल पेशंटकडे आहे. त्यामुळे तुम्ही वेल मोटिवेटेड असाल आणि तुम्हाला त्याचं करण्याची तेवढी सिरियसनेस असेल तर ही ट्रीटमेंट छान जाते. कारण जर व्यवस्थित अलायनर्स यूज झाले नाही तर ते मुवमेंट्स होत नाहीत आणि मग ट्रीटमेंट पूर्णपणे पुढे जात नाही. फिक्स ब्रेसेस किंवा ऑर्थो अप्लायन्सेसमध्ये ते तिथे लावलेले असतात आणि ते फक्त तुम्ही डेंटल क्लिनिकमध्ये आल्यानंतरच आम्ही चेंज करतो. त्यामुळे त्याचा पूर्णपणे कंट्रोल आमच्याकडे आहे आणि ती ट्रीटमेंट स्मूथली चालू असते. परंतु अलायनर्समध्ये हे अप्लायन्स आपल्याला रेग्युलरली काढून परत लावायचं आहे जेवताना वगैरे. त्यामुळे ह्याचा पूर्णपणे कंट्रोल पेशंटकडे असतो. त्यामुळे तुम्ही ते थोडंसं रिलिजियसली फॉलो केलं, सिन्सिअरली ते रेग्युलरली यूज केलं तर अलायनर्स हा खूप छान ऑप्शन आहे. ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट चालू असताना कुठली विशेष काळजी घ्यायची तर सर्वात आधी ब्रशिंग यासाठी ना तुम्ही सॉफ्ट ब्रश किंवा ऑर्थोडॉन्टिक वेगळे मिळतात ते ब्रश यूज करायचे आणि ब्रॅकेटच्या भोवती किंवा हिरडीजवळ जे काही अन्नकण अडकतात ते व्यवस्थित क्लीन करायचे. कंपल्सरी प्रत्येक जेवणानंतर गुळणी करणं, रात्री ब्रश करणं ह्या सवयी तुम्ही लावून घ्यायच्या आहेत. दुसरं आपल्याला खाण्यासाठी या ट्रीटमेंटमध्ये थोडंसं कंट्रोल करायचं आहे जिभेवर. कारण तुम्ही समोरच्या दातांनी स्पेशली त्याच्यावर डायरेक्ट बाईट नाही करायचं आहे. आपण स्वीटकॉर्न खातो म्हणजे भुट्टा खातो किंवा पिझ्झा खातो ज्याच्यामध्ये समोरच्या दातांनी आपण डायरेक्ट कट करतो. ॲपल, पेरू हे पदार्थ डायरेक्ट आपण जेव्हा कट करतो तर हे प्रेशर ऑर्थो ट्रीटमेंट चालू असताना दातांवर नाही यायला पाहिजे. त्याच्यासाठी हे जे पदार्थ आहेत ते तुम्ही लहान पीसेस करून खाऊ शकता. स्टिकी फूड अवॉइड करायचं आहे. त्याच्यामध्ये चिक्की किंवा लाडू कडक किंवा जेलीज आहेत ज्या आपल्या दातांना किंवा ब्रॅकेट्सला चिटकू शकतात, हे अवॉइड करायचं आहे. ट्रीटमेंट चालू असताना जर एखादं ब्रॅकेट निघालं किंवा कुठेतरी तार बाजूला झाली, टोचते, असं काही प्रॉब्लेम असेल तर दिस इज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट असं होऊ शकतं. त्याच्यासाठी एवढं पॅनिक होण्याची गरज नाही आहे. जेवढं लवकरात लवकर तुम्हाला डेंटल व्हिजिट करता येईल तुम्ही ते करून ते करेक्ट करून घेऊ शकता. ऑर्थो ट्रीटमेंटमध्ये आपण दातांवर विशिष्ट प्रेशर किंवा एक फोर्स देतो आहे ज्याने आपल्या दातांची मूवमेंट होते. त्यामुळे तुम्हाला विशिष्ट वेळी बोलवलं जातं. जनरली आम्ही मंथली अपॉइंटमेंट्स देतो. तर ह्या अपॉइंटमेंट्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे. अपॉइंटमेंट्स मिस होतील किंवा मागे पुढे होत असतील तर मग त्याचा ट्रीटमेंटवरही परिणाम होतो. त्यामुळे थोडंसं सिन्सिअरली या अपॉइंटमेंट्स तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. आता या ट्रीटमेंटसाठी वेळ किती लागतो, ड्युरेशन किती आहे तर फिक्स ट्रीटमेंट जेव्हा आपण ब्रेसेसने करतो, रुटीनली जर तुम्ही आपल्या अपॉइंटमेंट्स फॉलो करता व्यवस्थित तर 1 ते 1.5 वर्षामध्ये जनरल केसेस कंप्लीट होतात. अलायनरमध्ये कंपॅरेटिव्हली थोडा कमी वेळ लागतो आणि जर सिव्हिअर केसेस असतील ज्याच्यामध्ये जास्त क्राउडिंग किंवा मेजर डिफॉर्मिटीज असतील तर 2-2.5 वर्ष किंवा 3 वर्षही लागू शकतात. ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट कुठल्या एज ग्रुपमध्ये करता येते तर टीनेजरमध्ये जेव्हा आपली जबड्याची वाढ झालेली आहे 12-13 वर्षामध्ये, जेव्हा आपले पर्मनंट दात पण आलेले असतात तेव्हापासून तर अडल्ट एजमध्ये सुद्धा आपण ही ट्रीटमेंट करू शकतो. अडल्ट्समध्ये करायची असेल तर आपण आधी दातांची आणि दातांच्या भोवतीची हिरडी किंवा हाड याची कंडिशन चेक करून त्याप्रमाणे ती ट्रीटमेंट करू शकतो. ट्रीटमेंटचे 2 फेजेस आहेत ज्याच्यामध्ये आपण करेक्शन फेज जेव्हा आपण ही ट्रीटमेंट करून आपण दातांची पोझिशन आपल्याला हवी तशी बनवून घेतो आणि दुसरी
इतकीच महत्त्वाची किंवा त्याहूनही जास्त महत्त्वाची असणारी म्हणजे मेंटेनन्स फेज, ज्याच्यामध्ये आपल्याला आहे ते दात आपल्याला पोझिशनमध्ये राहण्यासाठी वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये काहीही चेंज न व्हावे याच्यासाठी रिटेनर फेज असते, ज्याच्यामध्ये रिमूव्हेबल किंवा फिक्स रिटेनर तुम्हाला दिलेलं असतं. ते रिलिजियसली तुम्ही यूज केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण ऐकतो की दात आधी सरळ होते, छान सरळ झाले आणि नंतर ते परत वेडेवाकडे झालेत, तर ह्याचं कारण म्हणजे हीच रिटेन्शन फेज, ज्याच्यामध्ये रिटेनर जर व्यवस्थित वापरलं नाही, जेव्हा ट्रीटमेंट झाल्यानंतर दातांची मूवमेंट झालेली आहे आणि रिटेनर यूज होत नाही आहे, तर अशा केसेसमध्ये रिलॅप्सचे चान्सेस खूप जास्त असतात. तर काही वेळा जेव्हा जबड्याची साईज लहान असते किंवा दातांमध्ये खूप जास्त क्राउडिंग आहे, एकमेकांवर ओव्हरलॅप आहे, अशा केसेसमध्ये आपल्याला एक उपदाढ आहे जी काढावी लागू शकते. आणि दात काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे, कारण ती स्पेस डेव्हलप जी आपण केली आहे ती आपण दात मागे घेण्यासाठी यूज करतो. डोंट वरी, जी दाढ काढल्यानंतरची जी जागा आहे ती पूर्णपणे युटिलाइज होते आणि नंतर ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आठवणारही नाही की कुठला आपला दात काढला होता. त्यामुळे त्याचा असा बाऊ करू नका, डोंट वरी. तर या ट्रीटमेंटसाठी कॉस्ट किती लागते, किती चार्जेस लागतात, तर दिस इज खूपच केस स्पेसिफिक गोष्ट आहे. मेटलमध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो 28 ते 40 हजारापर्यंत त्याचा खर्च असतो मेटल ब्रेसेससाठी. सिरामिकमध्ये अंदाजे 45 ते 60 हजारापर्यंत त्याचा खर्च असतो. आणि जेव्हा आपण अलायनर्सचा यूज करतो तर मायनर केसेसमध्ये खर्च खूप कमी असतो आणि ॲडव्हान्स केसेसमध्ये खूप जास्त असतो. अलायनरची ट्रीटमेंट इज टोटली डिपेंडिंग ऑन युअर केस. त्यामुळे अलायनरच्या ट्रीटमेंटचा खर्च अगदी 10 हजारापासून 90,000 1 लाखांपर्यंतही असू शकतो. आय होप तुम्हाला आता आयडिया आली असेल की कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे आपल्या कन्व्हिनियन्सनुसार, आपल्या बजेटनुसार तुम्ही कुठलाही ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या स्पेसिफिक केससाठी कुठला ऑप्शन बेटर राहील याविषयी तुम्ही आल्यानंतर व्यवस्थित क्लिनिकला व्हिजिट केल्यानंतर मी गाईड करू शकते. थँक्यू.